आज वसमत शहरामध्ये नसेल तर जगभरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी होते। एकंदरीत आज वसमतमध्ये विविध ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी झाली। गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज हे सर्व जयंतीला उपस्थित होते। त्यासोबत सिद्धेश्वर मठातील महाराज देखील उपस्थित होते। थोरल्या मठ येथे जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरी करण्यात आली। एकंदरीत बसवेश्वर महाराजांची जयंतीला उपस्थित होतात। काय काय उपक्रम राबवलेत, कशा प्रकारे जयंती साजरी झाली? जगज्योती महात्मा बसवण्णांचे आज मोठ्या आनंदाने आणि उत्साहामध्ये वसमत तथा संबंध जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती महोत्सव साजरा होतोय। सर्वप्रथम बस डेपो आगार या ठिकाणी जयंती संपन्न झाल्यानंतर विविध ठिकाणी जसं की आता लासीन मठामध्ये आहे, त्याचबरोबर थोरला मठामध्ये सुद्धा झालेली आहे आणि संध्याकाळी दिव्य आणि भव्य अशी शोभायात्रा सुद्धा पाटील नगर या ठिकाणाहून निघणार आहे। त्याचबरोबर आपलं गवळी मारुती मंदिर या ठिकाणी सुद्धा महात्मा बसवण्णांच्या जयंती महोत्सव साजरा झालेला आहे। खऱ्या अर्थाने समता बंधुत्व आणि समानता बंधुत्व आणि एकताचं प्रतीक म्हणजे महात्मा बसवण्ण आहे। 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी एक चांगल्या पद्धतीनं जातभेद वर्णभेद सगळं नष्ट करून सर्वांना इवा या रवा इवा नम्मवा अगदी त्यांच्या या वचनाच्या युक्तीनुसार हा कोणाचा म्हणण्यापेक्षा हा आमुचा म्हणा म्हणून ही जी रचना त्यांनी लावून दिली, अगदी त्याच पावलावरती पाऊल टाकत अनेक शिवाचार्य तथा विरक्त मठाधीश असतील तथा माहेश्वर मंडळी असेल तथा भक्त मंडळी असेल सर्व मार्गक्रमण करत आहेत। पुनश्च एकदा मी आपल्या सर्व समाज बांधव तथा समस्त भारत मातेच्या समस्त हिंदू बांधवांना मी महात्मा बसवण्णा तथा अक्षय तृतीया त्याचबरोबर एकोरामाराध्य जगद्गुरु एकोरामाराध्य यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी होतेच। एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व गुरुवर्यांचं लिंगायत समाजाचं एक स्वप्न होतं की महात्मा बसवेश्वर महाराज यांचा आश्रूढ पुतळा वसमतमध्ये व्हावा। प्रशासनाकडे आजच्या दिवशी तुमची काय मागणी असेल? प्रशासनाकडे आमची एकच मागणी असणार आहे की बाबा संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महात्मा बसवण्णांचे स्मारक आहेत। अगदी या ठिकाणी सुद्धा बहुसंख्येनं वसमत मध्ये सुद्धा बहुसंख्येनं समाज बांधव आहे। अगदी लवकरात लवकर या ठिकाणी महात्मा बसवण्णांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी निर्माण व्हावा हीच आमची इच्छा आहे। नक्कीच आपण पाहिलं असेल वसमत शहरामधील विविध ठिकाणी बसवेश्वर महाराज यांची जयंती आनंदात उत्साहात व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी होताना पाहायला मिळते। लिंगायत समाजाच्या वतीने आणि गुरुवर्यांच्या वतीने प्रशासनाकडे जयंती निमित्त विनंती देखील केलेली पाहायला मिळते। लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी। या अगोदर देखील शिवा संघटना असतील विविध लिंगायत समाजातील मान्यवरांच्या वतीने बसवेश्वर महाराज यांची अश्रूढ पुतळा व्हावा अशी मागणी देखील होताना पाहायला मिळत होती। पण आता गुरुवारी आणि लिंगायत समाजाच्या वतीने पुन्हा एकदा जयंती निमित्त प्रशासनाला विनंती आणि मागणी होताना पाहायला मिळते। देवास अपडेट, डी9 मराठी न्यूज, वसमत।